मित्रांनो, कोणताही निर्णय घेण्याआधी आपण त्या गोष्टीवर खूप विचार करतो। कधी-कधी हे विचार अति प्रमाणात डोक्यात येत असतात, ज्यामुळे रात्री नीट झोपही होत नाही। घरात किंवा ऑफिसमध्ये कोणीही काही बोलले किंवा एखादी चूक झाली असेल, याचा लोक इतका विचार करतात की त्यांना प्रत्यक्षात अस्तित्वात नसलेल्या समस्यांचेही टेन्शन येऊ लागते। म्हणजेच ओव्हरथिंक केल्यानं खऱ्या आयुष्यात अस्तित्वात नाहीत अशा गोष्टीबद्दल आपण जास्त विचार करायला लागतो। यातून काही साध्य होत नाही, तर मानसिक ताण जास्त येतो। जास्त विचार केल्यामुळे चिंताग्रस्तता वाढते। आपण गरज नसताना एखाद्या गोष्टीबद्दल जास्त चिंता करतो, अशा वेळी तुम्ही कोणताही निर्णय घेऊ शकणार नाही। मित्रांनो, ओव्हरथिंक रोखण्याचे काही सोपे उपाय आहेत, आपण या व्हिडिओमध्ये पाहूया। जर या 5 गोष्टी तुम्ही रोज केल्या तर तुम्ही नकारात्मक वातावरणातून बाहेर येऊन कायम आनंदी आणि सकारात्मक बनाल। पहिला, स्वतःवर प्रेम करायला शिका। कोणत्याही चुकीसाठी स्वतःला दोष देणं बंद करा। जर तुमच्याकडून खरंच चूक झाली असेल तर ती सुधारण्याचा प्रयत्न करा आणि पुन्हा तशी स्थिती येणार नाही याची काळजी घ्या। चुका प्रत्येकाकडून होत असतात, त्यामुळे एखाद्या गोष्टीबद्दल आपण वाईट आहोत, नेहमीच चूक करतो असं वाटून न घेता स्वतःला माफ करून आहात तसे स्वीकारा। त्यामुळे मन शांत राहण्यास मदत होईल। दुसरी गोष्ट, रोज मेडिटेशन करा। मित्रांनो, नियमित सकाळी मेडिटेशन केल्यामुळे तुमच्या मनातील भीती कमी होईल आणि एखाद्या गोष्टीवर व्यवस्थित लक्ष केंद्रित करू शकाल। ओव्हरथिंकिंग टाळण्यासाठी सकाळी लवकर उठून 5 ते 10 मिनिटं एका जागी बसून ध्यान करा। सकाळच्या वेळी सकारात्मक ऊर्जा जास्त प्रमाणात असते। तिसरी गोष्ट, भीतीचा सामना करायला शिका। मित्रांनो, अनेकदा गोष्टी तुमच्या नियंत्रणाबाहेर असतात। अशा वेळी ओव्हरथिंकिंग करणं शक्यतो टाळा। कोणत्याही पेच प्रसंगातून बाहेर कसं पडायचं याचा विचार करा। खूप ताण येत असेल तर कुठेतरी देवदर्शनाला जा किंवा तुमच्या आवडत्या ठिकाणी जा, ज्यामुळे रोजच्या रुटीनमधून बाहेर येऊन तुम्हाला स्वतःला वेळ देता येईल। चौथी गोष्ट, आवडत्या लोकांशी बोलून तुम्ही तुमचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करा। जास्त विचार करण्याची सवय तुम्हाला इतर चांगल्या गोष्टीपासून दूर नेते। मित्रांनो, जर तुम्ही कन्फ्यूज असाल आणि आपल्या फीलिंग्स जवळच्या कोणाशी तरी शेअर केली तर तुम्हाला तुमच्या मनावरचा ताण कमी करण्यासाठी मदत होईल। तुम्हाला आवडत असलेल्या गोष्टी करा, जसे की वाचन, डान्स, गाणी ऐकणं। या गोष्टी केल्यास तुमचं टेन्शन घेणं कमी होईल। 5वी महत्त्वाची गोष्ट, दीर्घ श्वास घ्यायला शिका। अनेकदा दीर्घ श्वास घेतल्यानं ध्यान करण्यापेक्षाही जास्त फायदा होतो। जास्त विचार करण्यापेक्षा तुम्ही दीर्घ श्वास घ्यायला शिका। यावेळी तुमचं मन शांत राहील आणि शरीराला ऑक्सिजन मिळेल आणि आराम मिळेल, ज्यामुळे तुम्ही शांत चित्तेने विचार कराल आणि तुमचं मन स्ट्रॉंग होईल। मित्रांनो, या 5 गोष्टी तुम्ही आत्मसात केल्या तर तुम्हाला आनंदी राहण्यापासून कोणीही थांबवणार नाही। या 5 टिप्स वापरायला चालू करा आणि जे काही तुम्हाला रिझल्ट येते ते तुम्ही मला कमेंटच्या माध्यमाने कळवू शकता। हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांशी शेअर करा, जेणेकरून जे कोणी तणावग्रस्त असतील त्यांना शांती मिळेल। धन्यवाद।